आई कॉफी. थँक्यू. आणि तुम्ही काम का करतायत? आराम करा ना आई. अगं कंटाळा आला बाई झोपून झोपून. थोडं तरी काहीतरी करू दे मला. बरं तुम्ही कॉफी प्या. टार्गेट कंप्लीट करून ना मला लवकरात लवकर रिपोर्ट पाठवा. ओके बरं ठीक आहे. मॅडम तुमच्यासाठी कॉफी आणू का? नाही आत्ता नको. वहिनी गुढीपाडव्याची तयारी सुरू आहे का? हो. अरे ओमी अंजली आला. अंजली मगाशी जे झालं त्याबद्दल रागवलीस का ग? नाही मम्मी ठीक आहे. सवयच झाली आता मला असं करायची. जाऊ दे आता. उद्या पाडवा आहे. उद्या मी घरात तुला हवं तेच करणार. मला सांग काय आवडतं तुला? श्रीखंड आवडतं? मम्मी अहो मला सगळंच चालतं. ते काय आहे लहानपणापासून आत्या सईच्या आवडीचं सगळं बनवायची ना घरी, त्यामुळे मला सगळंच खायची सवय आहे. अंजली पण आता असं नाही होणार. ह्यावेळी तुला जे आवडतं ना आपण ते करूया. ओंकार अरे ठीक आहे माझा काही हट्ट नाही, पण माझा फक्त एकच हट्ट आहे मम्मी तुमच्याकडे. हट्ट कसला ग? तुम्ही मला तुमच्यासारखं कुकिंग शिकवा. हा ओंकार ना खूप तारीफ करत असतो तुमच्या जेवणाची. तुम्ही जर मला शिकवलं तर मला पण त्याच्यासाठी तुमच्यासारखं काहीतरी बनवता येईल ना. इतकंच ना? नक्की शिकवीन मी. उद्या घरात पूजा आहे तेव्हा नैवेद्य तूच कर तुझ्या हाताने. मग तर झालं. आई पूजेवरून आठवलं मला, उद्या पाडवा आहे ना. हो. तर तिजोरीमध्ये चांदीची भांडी ठेवलेली आहेत, ती स्वच्छ करून घेऊयात ना. हं? बाई बरं तुझ्या लक्षात ग. नाही तर या सणाच्या गडबडीत माझ्या तर काही लक्षातच राहत नाही हल्ली. अंजली चाव्या तुझ्याकडे आहेत ना? सईला दे. सई आणेल ती चांदीची भांडी. हो मम्मी चाव्या रूम मध्ये आहेत, मी घेऊन आल्या चाव्या. पटकन. सई उद्या गुढीला कुठची साडी नेसवायची हे सगळं तूच ठरवायचं. होय. मम्मा मला पण काही काम असेल तर सांग ना. म्हणजे बाजारात काही आणायचं असेल तर सांग ना मला आणायला. अगं बाई देवा ऐकलंस ओमी काय म्हणालात? हो ऐकतोय ना. क्या बात आहे. हे लग्न झालंय ना आता, त्याच्यामुळे जबाबदार झालाय. क्या बात आहे. नाईस नाईस व्हेरी नाईस. हा ओंकार अरे 2 मिनिटं रूम मध्ये चल ना. काय झालं? सांगते मी पण 2 मिनिट चल ना. हो पण झालं काय? का ग अंजली काय झालं? ऍक्च्युली मम्मी तिजोरीच्या चाव्याच सापडत नाहीये. काय? सापडत नाहीयेत? अंजली तुझ्याजवळ दिल्या होत्या ना चाव्या, मग नीट ठेवायच्या ना सांभाळून. हो देवांश माझ्याकडेच होत्या, मी नीटही ठेवलं होतं पण आता सापडतच नाहीये. एक मिनिट उगाचच गोंधळून जाऊ नको. कधी कधी आपण डाव्या हाताने ठेवून देतो ना, मग आठवत नाही. खोलीतच असतील, नीट बघ जा. नाही मम्मी मला नीट आठवतंय की मी ते बेडच्या बाजूलाच ठेवलं होतं. मला कन्फर्म आठवतंय. अगं एवढं लक्षात आहे मग अशा हरवतात कशा चाव्या? असतील तिकडे. मॅम मी खरंच सांगते मला क्लिअरली आठवते की मी तिथेच ठेवले होते पण आता सापडतच नाहीये. अंजली अगं रूम मध्येच असतील चाव्या, आपण शोधूया. चल. नको साई, मी आणि ओंकार जाऊन बघून येतो. आपण जाऊया. हो मी जाऊन येतो. आलो मम्मी आलो. तू स्ट्रेस घेऊ नको. चल. कशा हरवू शकतात चाव्या? अरे तेच तर कळत नाहीये मलाही. नाही माहित कुठे गेल्या चाव्या. नक्की रूम मध्ये होता ना चाव्या? ओंकार
अगं नाही म्हणजे मी बघितलंय तू ठेवताना चाव्या तिकडे. तेच तर म्हणते, मी इथेच ठेवलं होतं, एक्झॅक्टली इथे ठेवलं होतं. तेच समजत नाहीये अशा गायब कशा काय झाल्या. ओंकार, हा ओंकार माझा हात, अंजली माझा हात, माझा हात. काय होतंय? हा काय होतंय अंजली? ओंकार, या सगळ्यात पण माझीच चूक आहे रे. हीच भीती वाटत होती मला. एकतर तिजोरीच्या चाव्या मला मिळाल्या हे घरात कोणालाच नाही आवडलं. इतकी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि मी फेल झाले. मी फेल झाले. अंजली नाही हे बघ अंजली नाही प्लीज शांत होतो. हे बघ काय झालं नाही. अंजली इकडे बघ, अंजली इकडे बघ. हे बघ काय झालं नाही. तू फेल नाही झालीस प्लीज. हा प्लीज शांत हो. आय थिंक मला माहिती चाव्या कुठे आहेत ते. म्हणजे तू खाली चल, मी सांगतो. ओंकार, आई काल ना अंजली किचन मध्ये काम करत होती, कदाचित तिथे चाव्या राहिल्या असतील. हो हो, बघ जरा, असतील तिथे कदाचित. हो मी बघते. थांब वहिनी. सापडल्या चाव्या? अरे नाही, मी आता किचन मध्ये चाव्या शोधायला चालले होते. आपण कितीही शोधलं ना तरी चाव्या सापडणारच नाहीयेत. म्हणजे ओमी, अरे काय बोलतोस तू? हो मम्मा, कारण चाव्या हरवल्या नाहीच आहेत, चोरल्या आहेत. काय बोलतोय सोमी? वहिनी तू सांगतेस की मी सांगते? म्हणजे माझा काय संबंध? कारण चाव्या तर तू चोरल्या आहेत ना. ओमी, तो आता परत सुरू होऊ नकोस हा प्लीज. हो मी, अरे काय बोलतोस तू? हे एवढं नीट समजतोस मला? आतापर्यंत नव्हतं समजत, पण तिजोरीच्या चाव्या म्हणजे सगळं काय असतं ना. घरातली सगळ्यात मोठी जबाबदारी. आणि जेव्हा तू चाव्या अंजलीला दिल्यात तेव्हाच तुझा इगो हर्ट झाला. कारण तुला सगळं काही तुझ्या स्वतःच्या हातात हवं होतं ना. अंजलीला केअरलेस प्रूव्ह करण्यासाठी तिजोरीच्या चाव्या बहिणीने चोरल्या. बरोबर ना बहिणी?